गजर कीर्तनाचा. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. अतिशय उत्तम अशी गायनाची साथ. तुम्ही खरंच नुसतं नाही, नावाचं युवारत्न आहात आणि तुमच्यासारखी रत्न जित आहेत. तो कार्यक्रम सुंदरच होणार, कारण तुमच्या निमित्तानं या कार्यक्रमाला शारदा मातेनं आगमन केलं. अतिशय सुंदर त्या ठिकाणी गायनाची साथ देणारे आपण दोघंही महाराज मंडळी, त्याचप्रमाणे आपल्याला सोबत साथ करणारे सर्वच महाराज मंडळी. सुंदर गाणं आहे आपल्या. मला आनंद वाटला. ती आलापिता आहा हा इथपर्यंत लागली. त्याच्यामुळे आपल्या दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होते. सुंदर अशी जबरदस्त जीव छटाक आहे, पण साथ मात्र सुंदर आहे. अशी जबरदस्त मृदंगाची साथ दादा आपल्या माध्यमातून होतीये. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होते. आदरणीय वेणेकरी बाबा, आपल्यालाही नमन. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अशी हार्मोनियमची साथ करणारे बाबा आपण, आणि सगळ्यांना अतिशय उत्तम पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आपल्यापर्यंत पोचवणारे दादा तुमची साऊंड सिस्टीम. अतिशय गोड हे सुंदर वातावरण, आणि या सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी आईचा जागर, आईचा गोंधळ घालण्याकरता आपण या दरबारामध्ये उपस्थित आहोत. अतिशय सुंदर आयोजन, आणि या आयोजनातून आपण ग्रामस्थांनी मोठ्या कष्टानं आज या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भगवतीचा जागर आपल्या दरबारामध्ये व्हावा, या निमित्तानं हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय. ग्रामस्थांनाही खूप खूप धन्यवाद देते. कारण सध्या नवरात्र म्हटलं की लोकांचा एकच अजेंडा आहे. नवरात्र म्हटलं की बायकांना एकच माहिती आहे, नवरात्र म्हटलं की नवऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम. तू म्हणाल कस काय? सगळ्यांना माहिती आहे नवरात्रीच्या आधी एक एक महिना आपलं नियोजन चाललेलं आहे. प्रतिपदेला साडीचा रंग कोणता असेल तीच साडी आमच्या अंगावर पाहिजे. नसेल नवऱ्याला म्हणायचं जावं लागल दुकानात. का? अहो तिसऱ्या दिवशीच्या साडीचा रंग नाही माझ्याकडं. येत आहे विठ्ठल 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 विठ्ठल. हो आमच्या भगिनी. आणि खरं तर मला फार मोठा स्वाभिमान वाटतो आरतीताईचा, कारण आज या वयामध्ये परमानंदाची पताका आपल्या खांद्यावरती घेऊन त्यांच्या वयातल्या पोरी म्हणजे टिपरे खेळणारे आहेत, पण आज त्या वयामध्ये या विश्वाला ज्ञान पाजण्याचं काम त्या करतायत. आणि असं रत्न तुमच्या गावात जन्माला यावं खरंच मोठी भाग्याची गोष्ट आहे. मला स्वाभिमान वाटतो. का? अहो एका स्त्रीनं इतकं सुंदर जीवन जगावं की जे जगणं भगवंताला अर्पण व्हावं. त्यांच्या नावातच किती सुंदरपणा दडलेला आहे. त्यांच्या नावातच आरती आहे जी भगवंताला आर्त भावनेनं एकरूप झालेली आहे. आणि अशा आर्त भावनेनं श्री कन्हैयासोबत एकरूप झालेल्या आमच्या ताई. मला सांगितलं काही काळ का असेना त्यांना कथेला जायचंय जवळच, त्याच्यामुळे लवकरच माझा निरोप त्या घेणार आहेत. म्हणजे माझा कायमचा नाही घ्यायचा, पण आत्तापुरता का असेना माझा निरोप त्या ठिकाणी ताई घेत आहेत. तर म्हटलं ठीक आहे ताई, काही वेळा करता तुम्ही कार्यक्रमात या, मलाही बरं वाटेल आणि त्यांनाही बरं वाटलं. मला निश्चित आनंद वाटला ताई आपल्या येण्यानं. आणि त्याच्यामुळे भगवती स्वरूप ब्रह्मचारिणी स्वरूप म्हणून आपल्या चरणावरती दंडवत. विठ्ठल विठ्ठल आणि आमच्या अतिशय स्नेहाचा संबंध असणाऱ्या अक्का आहे तिथं, ज्यांचा आमचा खूप जुना संबंध आहे. ज्ञानेश्वरीवरती खरं तर ज्यानी एवढा जीव त्या ठिकाणी, जीव के प्राण, ज्ञानेश्वरीची 108 पारायणं आमच्या अक्कांच्या माध्यमातून झाली. आणि त्या अक्का आज या कार्यक्रमाकरता आमच्या महाराजांचा त्यांचा अतिशय जुना संपर्क. अक्काही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. बोलून गेले. नवरात्र म्हटलं की स्त्रियांचा एकच अजेंडा आहे, ज्या दिवशीच्या रंगाची साडी नसेल 1 महिन्यापासून तयारीला लागणे. मला या रंगाची साडी हवीच,
नशीब नवऱ्याचं जर 400त मिळाली तर, पण नशीब जर 400ची नसली तर 4000 पण घालवावीच लागतात. बरं हे कुणी खूळ काढलं मला माहित नाही. नवरात्रीचा आणि साड्यांच्या रंगाचा तिला मात्रही संबंध नाही. पहिली गोष्ट समजून घ्या, हे आता निघालं. एक लक्षात ठेवा, देवीच्या वस्त्रांवर लक्ष ठेवण्यापेक्षा देवीच्या हातातल्या अस्त्रांवर लक्ष ठेवा. कारण वस्त्र लज्जा रक्षणाकरता निश्चित कारणाचं आहे. एक सांगू तुम्हाला, जसं देवीच्या अंगावर अगदी तसं आपल्या अंगावर, स्त्रीच्या अंगावर अंगभर वस्त्र असणं हा स्त्रीचा मूलभूत अधिकार आहे. कारण स्त्रीच्या अंगावर अंगभर वस्त्र असेल तर जग तिचा सत्कारच करेल. वस्त्र असायलाच हवं, पण त्या वस्त्राच्या बरोबरीनं संरक्षणाकरता शस्त्र असणं ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. फार मोठी गरज आहे आजच्या काळाची. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीला मला नेहमी वाटतं, आपल्या ज्या तरुण मुली आहेत, प्रत्येक तरुण मुलीला तलवार चालवता यायलाच पाहिजे, दांडपट्टा चालवता यायला पाहिजे, लाठीकाठी चालवता यायला पाहिजे. ताई दादा वाजवू नका, फक्त स्वर द्या. ज्या भूमीत मी जन्माला आले ती भूमी म्हणजे छत्रपती संभाजीराजांची. जिथे धर्म जन्माला आला, धर्मवीर जन्माला आला. पण आमच्या घराघराची परंपरा आहे, मुलीकडं शस्त्रपूजा आलीच पाहिजे, तिला शस्त्र चालवता यायला पाहिजे. का? अरे इथून पुढच्या काळामध्ये राक्षस आपल्या हाकेच्या अंतरावर नाही, दश दिशेला राक्षस आहेत आपल्या, जाणीव नाही. लव जिहाद एका क्षणाच्या अंतरावरती आपल्या राक्षस आहेत, आपल्याला जाणीव नाही त्या राक्षसांची. मुली सहजपणे बळी जातात. पण एक आहे, त्याच्यात बळी जायचं नसेल तर आम्हाला शस्त्रांनी सिद्ध व्हायला हवं, आम्हाला विचारांनी सिद्ध व्हायला हवं. आमची डोकी आम्हाला नीट करायला हवी. आणि ही डोकी नीट करण्याचं माध्यम म्हणजे कीर्तन आहे. या माध्यमातून आम्ही जागृत होणं याच्या काळाची गरज आहे. म्हणून सांगितलं, नवरात्रीमध्ये 9 साड्यांच्या रंगामध्ये व्यस्त होण्यापेक्षा, नवरात्रीमध्ये 9 साड्यांच्या रंगामध्ये व्यस्त होण्यापेक्षा नवरंगाच्या भक्तीमध्ये आपलं अंतरंग भिजवून निघू दे. जीवनाचं कल्याण आहे. नवविधा भक्ती आपल्याला या नवरात्रीच्या माध्यमातून प्राप्त व्हावी. आणि या नवरात्रीच्या माध्यमातून जी नवविधा भक्ती आहे, जी साकारली जाते शरणागतीनं, कोणी केली का? बघा, जुन्या काळातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, वैज्ञानिक दृष्टीनं नवरात्रीचा अर्थ, आपण घटस्थापना केली घराघरात, मंदिरात. त्या घटामध्ये माती आहे, वावरी आहे, आपल्या शेतातली आहे. त्या घटामध्ये पाणी आहे, आपल्या शेतातल्या विहिरीच आहे. आणि त्या घटामध्ये धान्य टाकलेलं आहे, त्या वावरीमध्ये धान्य टाकलेलं आहे. 9 दिवस त्या घटामध्ये पाणी स्त्रवतंय, त्याला माती आपल्या शेतातली आहे, पाणी आपल्या शेतातल्या विहिरीतलं आहे, आणि धान्य आपण टाकलेलं आहे. 9 दिवस पूर्ण झाले आणि सीमोल्लंघनाला दसऱ्याच्या दिवशी ज्या धान्याची वाढ भरभरून झालेली आहे ते धान्य उचलावं. आता टोप्याच राहिल्या नाहीत. पूर्वीच्या काळात टोप्या होत्या दादा, पागोटी होती दादा. आता टोप्याच राहिल्या नाहीत. ते धान्य उचलावं, त्या धान्याचं आलेला तो तुरा उचलावा, आपल्या पागोट्यामध्ये, आपल्या फेट्याच्या मध्ये तो खोचावा आणि सीमोल्लंघनाला निघावं. सीमोल्लंघन झालं की सगळ्या गावकऱ्यांनी एकमेकांच्या तुऱ्यांकडं, टोप्यांकडं, फेट्यांकडं लक्ष ठेवावं. सगळ्या पेट्यांच्या वरती जो तुरा उत्पन्न जास्त विक्रमी स्वरूपात वाढलेला आहे, सर्वानुमते ठरवावं, या वर्षी याच पिकाची पेरणी जर या हंगामात केली तर हे पीक आपल्याला भरघोस उत्पन्न देणार आहे. आणि मग त्याच पिकाची पेरणी आपल्या शेतात केली जायची. निकाल, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळीच येत नव्हती. किती मोठं वैज्ञानिक आहे शास्त्र. म्हणून घटस्थापना हे वैज्ञानिक कारण आहे. आणि दुसरं आध्यात्मिक कारण आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जसं घटातलं धान्य कणाकणानी वाढतं, कणाकणानी वाढतं आणि त्या घटाला व्यापून टाकतं, तसं आपल्या अंतःकरणातली भक्ती, जगदंबेविषयी असणारं प्रेम, जगदंबेविषयी असणारा आदर कणाकणानी वाढावा. आणि शेवटी त्या जगदंबेशी आपण एकरूप होऊन जावं, तिला अर्पण व्हावं, तिला शरण व्हावं. हा घटस्थापनेचा अर्थ आहे. सर्व भावानं तिची शरणागती कोणी केली? अहो, केल्याशिवाय तिला यावं लागलं. कृतयुगामध्ये कर्दम नावाचे ऋषी आहेत, काळजीपूर्वक ऐका.
कृतयुगामध्ये कर्दम नावाचे ऋषी आहेत आणि त्या कर्दम नावांच्या ऋषीची पत्नी आहे, भारी आहे, जिचं नाव आहे अनुभूती. स्कंद पुराणामध्ये आलेला दाखला आहे. पत्नी आहे त्यांची अनुभूती. ही अनुभूती विशेष प्रेम आपल्या पतीवरती करते. या कर्दम ऋषींवरती तिचं प्रचंड प्रेम आहे आणि त्या प्रचंड प्रेमानं त्यांचा सुंदर संसार, साधनामय संसार चाललाय. संसार करू नये असं नाही, पण त्या संसारात अडकू नये हे नक्की. अडकू नये हे नक्की. सुंदर संसार या कर्दम ऋषींचा या अनुभूती मातेसोबत चाललाय आणि सुंदर अशा त्या वेलीवरती सुंदर अशा एका बालकाचा जन्म झालाय. आणि जसं ते बाळ जन्माला आलं, दुर्दैव या अनुभूतीचं, ते बाळ जन्माला आलं आणि जन्माला आल्याबरोबर कर्दम ऋषींना मरण आलं. एवढं प्रेम आहे त्या पतीवर, प्रचंड प्रेम कर्दम ऋषींवरती ती करते. आणि अशा क्षणाला तानं बाळ, नुकतंच जन्माला आलेलं बाळ आणि त्या क्षणी मरण पावलेला पती, एवढं दुःख झालेलं आहे या अनुभूतीला. या कर्दम ऋषींचं प्रेत त्या पर्णकुटीच्या बाहेर काढलं. पण विचार केला अनुभूती मातेनं, या क्षणी माझा पत्नी धर्म मला सांगतो, मला माझ्या पतीच्या समवेत जायला हवं. कारण ज्याच्या आधारानं मी इथं जगतेय, ज्याच्या संगतीनं मला हे आयुष्य काढायचंय, तो माझा पतीच जर नसेल तर माझ्या असण्याला किंमत काय. आणि म्हणून अनुभूती माता या कर्दम ऋषींच्या समवेत निघाल्या ही जीवन यात्रा संपवण्याकरता. पण जशा त्या उंबरठ्यावरती आल्या आणि उंबरठ्यावरती आल्याबरोबर त्यांचं लक्ष पाठीमागे गेलं, त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. का माहितीये, एवढ्या करता त्यांचं तानं बाळ जीवाच्या आकांतानं रडायला लागलं. कदाचित त्याला जाणीव झाली, माझे बाबा तर गेलेच, पण बाबांच्या समवेत माझी आई सुद्धा चाललेली आहे, मी अनाथ होईल या जाणीवेनं एवढं रडू आलं, एवढं रडू आलं. जीवाच्या आकांतानं ते तानं बाळ रडायला लागलं. पण जसं ते रडायला लागलं, इकडं अनुभूती मातेचं अंतःकरण व्याकुळ झालं. आईचं अंतःकरण असंच असतंय. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. वा वा, फार गोड सांगतायत तुकोबाराय. आईची कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. अहो या आईचं अनुभूतीचं अंतःकरण व्याकुळ झालं. गैवरली अनुभूती का? अरे उंबरठ्यामध्ये उभी आहे मी संकटाच्या, धर्मसंकटात आहे. आतमध्ये माझं तानं बाळ माझ्या करता व्याकुळ होऊन रडतंय. त्याला एकच माहिती आहे, भूक लागली माझी आई पाहिजे, तहान लागली आईच पाहिजे, झोपायचंय आईच पाहिजे, सुखदुःख व्यक्त करायचे आईच पाहिजे. कारण आईशिवाय त्या तान्या लेकराची भाषा जगात कुणालाच कळू शकत नाही. धर्मसंकटात एक क्षण तिला वाटतंय, मागच्या बाळाकडे पाहिलं आणि त्याची आर्त किंकाळी ऐकली. अनुभूती मातेचं अंतःकरण भरून आलं. आवाज दिला, भगवंता काय करू रे मी? पण त्या लेकराकडे पाता पाता तिचं लक्ष बाहेर गेलं. कर्दम ऋषींच्या सरणाची तयारी चालू झालेली. काय करू देवा? निघाले माझे कर्दम ऋषी, मी ज्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा जगू शकत नाही रे.
माझं कुंकू निघाले, मला सोडून निघाले, आणि जर कमी कर्दम ऋषीं समवेत गेले नाही तर माझ्या पतिव्रता धर्माचं काय, आणि जर त्यांच्या सोबत गेले तर माझ्या या तान्या लेकराचं काय? काय करू मी? मला समजत नाही. पती समवेत जावं तर लेकराच्या आयुष्याचे हाल होतील, आणि लेकरा समवेत राहावं तर कपाळीचं कुंकू पुसेल. पण त्याही वेळेला निर्धार केला, नाही, एक वेळ माझ्या लेकराला जाणीवेनं जगता येईल, मोठं होता येईल, पण माझ्या कपाळीचं कुंकू नाही मला परत भेटणार. आणि निर्धार केला. या अनुभूती मातेनं त्या क्षणी उंबरठ्यावरती बाहेर बाहेर पडल्या. त्या लेकराकडे अमृत दृष्टीनं पाहिलं आणि पती सोबत जाण्याचा, कर्दम ऋषींच्या समवेत जाण्याचा निर्धार केला. आणि जसं निघणार त्या कर्दम ऋषींच्या प्रेत यात्रे समवेत, मला तेवढ्यात सर्व ऋषींच्या ज्येष्ठ असणारे आणि भगवंताचा अंश अवतार असणारे परशुरामजी तिथं प्रकट झाले. आणि परशुरामजीनं सांगितलं, थांब, अनुभूती धर्मशास्त्र असं सांगतं, ज्या स्त्रीचं अर्भक लहान आहे, नवे नवे जी एका लहानशा लेकराची आई आहे, धर्मशास्त्र सांगतं जोपर्यंत तान्या लेकराला त्या आईची गरज आहे तोपर्यंत ती आई त्या लेकरापेक्षा वेगळी होऊ शकत नाही. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत तिनं लेकराजवळ थांबायलाच हवं. तुला थांबायला लागणार अनुभूती, तू जाऊ शकत नाहीस. अनुसंधान माझ्याशी साधा, फक्त 1 तास. व्यर्थ गप्पा मारण्यात वेळच घालवू नका, कारण जे सांगेल ना ते तुमच्या आयुष्यभराकरता लक्षात राहील असंच सांगेल. त्याच्यामुळं लक्ष सगळ्यांचं माझ्याकडे असू द्या. ज्यावेळेला या परशुरामजीचा शब्द कानावर पडला, अहो एवढ्या साक्षात भगवंताची आज्ञा आहे आणि ती आज्ञा प्रमाण समजून या अनुभूती मातेनं एक पाऊल मागे घेतलं. पण त्या कर्दम ऋषींच्या ते जो भगवत प्राप्ती करता प्रयत्न जरूर करेल. प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा. फार आपल्या मुलांच्या संसारात लोडबोड करूच नका. योग्य वेळ ज्या क्षणी येईल असं वाटतंय त्या क्षणी संसारातून बाहेर पडा, अडकूच नका त्याच्यामध्ये. 1 लिटर दूध सांगितलं होतं, तू 1.5 लिटर का म्हणली? काय पडलं तुला आता? काही याच्यामध्ये अडकूच नका. जे करायचे तो त्यांचा प्रपंच उत्तम रीतीनं सांभाळतील. या अनुभूती मातेनं हे सगळं 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 आपल्या मनामध्ये ठेवलं आणि निरोप घेतला या पतीचा. आणि या पतीचा निरोप घेऊन या अनुभूती माता या पतीच्या जाण्याला अनुमती दिली. निघून गेले महाराज कर्दम ऋषी. या अनुभूती मातेने या लेकराचा सांभाळ केला, वाढवलं, त्याला सुसंस्कार दिले. आरतीताई एक सांगू तुम्हाला, संस्कार ही गोष्ट अशी आहे, शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं, ऐकताय ना तुम्ही? शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं, खालची बटणं आपोआपच नीट लागतात. ती सांगण्याची गरज पडत नाही, पण लावतानाच पहिलं बटन वर खाली झालं, मेलं काम. संस्काराचं तसंच आहे. करतानाच संस्कार जर योग्य केले, बालपणातच संस्कार जर योग्य झाले, तर उभ्या हयातीत आपले संस्कार कधी दगा देतच नाहीत. आपले आई वडील कसे आहेत आपल्या हातात नाही, पण आपण कोणाचा आई वडील बनायचं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. चांगल्याचा का वाईटाचा हा प्रश्न आपला आहे. आपल्या पोटी येणारा सुपुत्र प्रभू राम व्हावा की रावण व्हावा आपल्या हातात आहे. या अनुभूती मातेनं संस्काराने या लेकराला मोठं केलंय, वाढलंय बाळ, आणि आता जाणीव झाली माझं बाळ माझ्याशिवाय राहणार आहे, जगणार आहे. त्यावेळेला या लेकराचा जड अंतःकरणानं या अनुभूती मातेनं निरोप घेतला. आणि अनुभूती माता आलेली आहे तुमच्या आमच्या सद्भाग्यानं महाराष्ट्रातल्या यमुनाचल नावाच्या पर्वतावर. काळजीपूर्वक ऐका, आपण भगवतीच्या प्रांगणात आहोत. तिच्या प्रांगणात असताना ती सोडून इतर गोष्टच मुखात येऊ नये म्हणून ऐका. तुमच्या आमच्या सद्भाग्यानं महाराष्ट्रातल्या यमुनाचल नावाच्या पर्वतावरती ही अनुभूती माता आलेली आहे. आणि या अनुभूती मातेनं या यमुनाचल पर्वतावरती कठीण तपश्चर्येला आरंभ केलाय.
तिचं आराध्य आहे भगवती त्रिपुर सुंदरी. सुरुवात केलेली आहे त्या कठीण तपश्चर्येला आणि त्या कठीण तपश्चर्येमध्ये तपश्चर्या करता 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 धर्म कर्म संयोगानं तिच्या जवळच भक्त प्रल्हाद, या भक्त प्रल्हादाचे पुत्र आहेत बळीराजा आणि या बळीराजाचे 2 पुत्र आहेत बाणासुर आणि दुसरा आहे धारासुर. या धारासुर नावाचा जो पुत्र आहे बळीराजाचा, या धारासुरानं त्याच यमुना जलावरती तपश्चर्येला प्रारंभ केलाय आणि त्या धारासुराला ब्रह्मदेव प्रसन्न झालेत आणि विचारलं, बोल तुझी इच्छा काय आहे, काय हवं तुला? या धारासुरानं सांगितलं, देवा काही नको, मला फक्त मरण नकोच. ते म्हणले, वेडा आहेस, अरे मरण नको म्हणतो, हे ज्याला म्हणतो तो तरी कुठं अमर आहे? मरण सोडून जे पाहिजे ते बाकीचं माग. अहो राक्षस जरी असला तरी त्याला भीती आहेच की महाराज. माणसाला मरणाची भीती आहे, नवल काय राक्षसालाही मरणाची भीती आहे. माणसाला तर आहेच. आपल्यात एक चारोळी आहे ताई, तो चारोळीकार गोड सांगतो. तो म्हणतो, माणसं मरणाला मरणाची घाबरतात. लक्षात आलं तर बरं आहे. तू चारोळीकार सांगतो माणसाला मृत्यूचं भय मोठं आहे आणि प्रत्येकाला या भयातून जावंच लागतं. अहो गावात रात्रीच्या वेळेला कुत्री इवळायला लागली, ती रात्रीच्या वेळेला कुत्री इवळायला लागली, रडायला लागली की 2 म्हाताऱ्यांची चर्चा. एक म्हातारं 92चं आहे, दुसरं 90चं आहे. खाऊन पिऊन पारावर गप्पा. रात्रीच्या 10 वाजलेल्या आणि जसा कुत्र्याच्या इवळण्याचा आवाज आल्याबरोबर त्या 92च्या म्हाताऱ्यानं 90च्या म्हाताऱ्याला विचारलं, भाऊ काय गावात आज लईच कुत्री इवळतेत? भाऊ आज एवढी कुत्री इवळतेत म्हणजे आज नंबर कोणाचा आहे, आपण दोघं सोडून? दासून जगायचं किती हाही मोठा प्रश्नच आहे. मृत्यूचं भय वाटत जरी असलं तरी माणसं अहंकार सोडत नाही. तरी माणसं म्हणतात, अरे मी आहे म्हणून मी मेलो तो कुत्र नाही हाल खायचं तुमचं, मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी मेलो तो कुत्र नाही हाल खायचं तुमचं, असं माणसं म्हणत राहतात. पण मला एक साधं वाक्य आठवतं. अहो असं म्हणणं म्हणजे त्या गाडी खाली चालणाऱ्या कुत्र्यानं माझ्यामुळं गाडी चालणं म्हणणं आहे. त्याच्यामुळे फार काही कोणी मगरुरीत राहू नका, हे माझ्यामुळं चाललंय किंवा हे माझ्यामुळं होते. अहो करणारा करता धरता वेगळा आहे. आपल्याजवळ काहीच नाही, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. काय आपल्या हातामध्ये आहे? पण तरी माणसं म्हणतात, अरे मी आहे म्हणून मी मेलो तो कुत्र नाही हाल खायचं तुमचं, मी आहे म्हणून. पोरांना रोज सांगावं, रोज पोरांनी ऐकून वैतागावं, रोज त्या पोरांना तोच परिपाठ, अरे मी आहे म्हणून मी मेलो तर. ते धाकटं एकदा जरा आगाव होतं, त्या धाकट्याच्या पुढे बोलले हे म्हातारं, अरे मी आहे म्हणून मी मेलो तर. ते धाकटं पटकन म्हणलं, बाबा मरून बघा 13व्याला बुंदी. असा राग आला, रागाच्या भरात त्या बायकोकडे गेला, तनतन तनतन पाय आपटत म्हणला, बघ अगं तुझं पोरग मला म्हणतंय तुम्ही मेलात तर 13व्याला बुंदी घालू. अगं त्यांना किंमत नाही, निदान तुला तरी माझी किंमत आहे का? अगं मी आहे म्हणून तुला विचारतं जातंय, अगं मी मेलो तो कुत्र नाही हाल खायचं तुमचं, मी आहे म्हणून. आता विचार करा, ही बायको तर पोरांच्या आधीपासून ऐकत होती. तिने विचार केला, आज पोरं सुटलेत म्हणजे आता काम झालेलं आहे, आणि पुन्हा सांगितलं, अगं मी आहे म्हणून मी मेलो तर. बायको पटकन म्हणली, मरून बघा. म्हणले बस, बायकोनी चॅलेंज करावं आपल्याला, बायकोनी म्हणावं मरून बघा, जगण्यात मजा नाही. म्हणलं आता मरायचंच. मरणाची भीती केवढी मोठी आहे, मरायचंच आता नाही जगायचं म्हटलं, जगण्यात मजा नाही राहील, राम नाही राहिला. बायकोनी म्हणावं आपल्याला मर. मुंबईमध्ये राहतोय, भल्या पहाटे उठला 4 वाजता दादा मुंबईमध्ये, ताई ब्रिजवरती चढला आणि जसा त्या ओव्हरब्रिज वरती गेला, ब्रिजच्या मध्यभागी गेला आणि मध्यभागी जाऊन सगळ्यात उंच असणाऱ्या त्या कठड्यावरती जाऊन उभा राहिला आणि डोकावून त्यांनी खाली पाहिलं. मला एवढं खोल, मला नाही ना मरायचं. आलाय कशा करता? जाग्यात ना तुम्ही? हा, म्हणजे मी बोललेलं तुमच्यापर्यंत पोचतंय, कारण तुमची प्रतिक्रिया काहीच नाही. आलाय कशा करता?
अहो मरायला, मग मरायची भीती बाळगण्याची कारण आहे. जशी एखादी बाई आहे पेताट नवऱ्याच्या जाताला कंटाळली आणि जशी कंटाळली निघाली जीव द्यायला. जाताना एकानं पाहिली ताई आणि आवाज दिला, अगं कुठं चालली, एवढी रात्रीची वेळ आहे, बरं एकटी आहेस, बाईची जात आहे, या डोंगराच्या कडेनं चालली, कुठं चालली तेवढं सांग. म्हणले विचारू नका, मला अडवू नका. अगं म्हणले तुला अडवत नाही, फक्त विचारतोय, एकटी आहेस, बाईची जात आहे, कुठं चालली एवढं फक्त सांगून जा. म्हणले तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगते. त्या पेताळाच्या जाचाला कंटाळले आणि निघाले जीव द्यायला. काय जीव द्यायला? हा जीव द्यायला, खरंच जीव द्यायला. अहो खरंच सांगते. म्हणले ताई जीव द्यायला चालली आणि मग हातात कंदील कशाला घेतलाय? म्हणली तुम्हाला काय आहे, इचूकाट्याची भीती वाटते. आता जिला इचूकाट्याची भीती वाटते तिने मरायला जावं का? प्रश्नच आहे ना. तसं उंच आहे, कठड्यावरती उभा आहे आणि पाहिल्यावर खोल आहे हे वाटतं, मरायला आलाय आणि मग खोल आहे याची भीती वाटावी का? कारणच येत नाही ना. पण तरी म्हटलं नाही नाही, बायकोला चॅलेंज केलंय आपण, मरून दाखवायचं. आता उभा राहिला जसा त्या कठड्यावरती, उंच कठडा आहे, गडद अंधकार आहे, पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि त्या अंधारात त्या कठड्यावर उभा राहिला. म्हणला बायकोचं चॅलेंज पूर्ण करणार. अहो जशी उडी घेतली त्या कठड्यावरून, जसा खाली यायला लागला गरगर 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 त्या विश्व फिरतंय. म्हणला आता मरतोय, आता संपतोय, आता बायकोला दिलेलं चॅलेंज आपण पूर्ण करतोय. तिला आता आपल्या अस्थि सुद्धा दिसणार नाही, आपली मौत सुद्धा नीट होणार नाही, दावा सुद्धा करणार नाही, 13वा 14वा सुद्धा होणार नाही. पोरं आता 13व्याला बुंदी घालतील, बुंदीचे लाडू करतील, सगळं सगळं मनासारखं होतंय. म्हणला मरतोय मी आता. जसा वरून खाली आला, डोळ्यापुढे चित्र आला, जसा त्या पुलावरून खाली उतरला म्हणजे आला, जसा आला तिकडून नेमकं ते की युपीतलं भाजीवालं होतं. पलीकडच्या बाजूनं त्याच्या डोक्यावरती हारा आणि त्या हाऱ्यामध्ये मेथीन कोथिंबिरीच्या जोड्या रचलेल्या, सुंदर सुंदर लावलेल्या. ते बायकोला सांगून आलत घरून, आज केसरिया रंग किया कलर, बस आज तेरी लिए अच्छी सी सारी लावू गाई. आजचा रंग नारंगी, तुझ्या करता नारंगी रंगाची साडी आणणारच. भाजी विकली की लगेच ते तिकडून आलं होतं. ते जसं तिकडून आलं आणि हे जसं वरून आलं, अजून पडलं नाही बरं का. जसं वरून आलं आणि जसा दोघांचा समेट झाला, ते तिकडून आणि हे जसं वरून आलं, धाडकन असंच पडलं त्या हाऱ्यात. आश्चर्य वाटेल तुम्हाला, मी मरणार आहे असं म्हणणार ते नाही ना, मेलं. मोकार भाजीवालं मेलं. तू म्हणाल कसं काय? अहो एवढा मोठा बोजा त्याच्या डोक्यावर वरून पडल्यावर ते जगणार आहे का? मी मरणार आहे असं म्हणणार ते मेलच नाही, ते भाजीवालं मेलं आणि मी मरणार आहे असं म्हणणार ते गेलं दुपारच्या जेवणाला घरी. मला का सांगायचंय तुम्हाला, प्रत्येक क्षणाचं मृत्यूचं एवढं भय आहे, एवढं भय आहे आपल्याला. ए घडी घडी काल याची वाट पाहे, घडी घडी काल याची वाट पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनी किती आहे अवकाश, अजूनी किती आहे अवकाश, घडी घडी काळ याची वाट पाहे, घडी घडी काळ याची वाट पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून अजून किती आहे अवकाश? आरतीताई तुम्हाला अवकाश आहे ना अजून? बर, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला काळ वाट पाहतोय, घडी घडी काळ वाट याची पाहे. प्रत्येक क्षणाला आपण मरणाच्या जवळ जातोय, भीती आहेच.
भीती प्रत्येकाला आहे. अहो ती भीती त्या धारासुराला होतीच की. ती भीती त्या धारासुराला होती म्हणून तर ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणले बाकी काही नाही दिलं तरी चालेल पण मरण नको बाबा. ते म्हणले मरण सोडून बाकी सगळं माग. या धारासुरानं विचार केला आणि ब्रह्मदेवाला विचार करून सांगितलं, मला माहितीये देवा स्त्री अबला आहे, हातबल आहे, स्त्री काही करू शकत नाही, स्त्रीला ताकद नाही. आणि म्हणून यानं विचार केला, म्हटला देवा माझी एकच इच्छा आहे, मला मृत्यू फक्त स्त्रीच्या हातून यावा, मला मृत्यू फक्त स्त्रीच्या हातून यावा. आणि ज्या स्त्रीच्या हातून मला मृत्यू येईल त्या स्त्रीनं माझ्या शरीरावरती कायमचं वास्तव्य करायचं. काळजीपूर्वक ऐका बरं का. मला मृत्यू स्त्रीच्या हातून यावा आणि ज्या स्त्रीच्या हातून मला मृत्यू येईल त्या स्त्रीनं माझ्या शरीरावरती वास्तव्य करावं, एवढीच माझी इच्छा आहे. मान्य केलं. या धारासुराला तथास्तु म्हणून टाकलं. अहो जसा धारासुर तथास्तु म्हटल्याबरोबर उन्मत्त होऊन निघाला. मृत्यूचं वय संपलं. का? जगातल्या कोणत्याच पुरुषाकडून त्याला भीती नव्हती. त्रैलोक्यातून कोणत्याच पुरुषाची भीती नव्हती. अधर्म गाजवला कारण हा राक्षस आहे. आणि जसा या धारासुरानं तो अधर्म गाजवायला सुरुवात केली, सगळीकडे धर्म, या धर्माची वाट लावली, अधर्म वाढीस लावला. आणि फिरता 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 त्या यमुना जलावरून जाता जाता नेमकं या धारासुराचं लक्ष गेलं ताई या सुंदर तपश्चर्येमध्ये अरूढ असलेल्या अनुभूतीकडं. आपण जागेवर आलोय. हा, या धारासुराचं लक्ष गेलं या तपश्चर्या करणाऱ्या अनुभूतीकडं. याचं मूळ नाव आहे कुकुर. आणि हा धारासुर जसं लक्ष गेलं त्या अनुभूतीकडं, त्यानं पाहिलं एवढी सुंदर, एवढी देखणी, एवढी आरसपाणी, लावण्यखणी, बघितलं की बघतच राहावं एवढी सुंदर अनुभूती. आवाज दिला, सुंदरी एवढी देखणी आहेस तू, एवढी नाजूक आहेस तू, तुझं हे शरीर तपश्चर्या करण्याकरता नाही, कुणाचा तरी हात हातात घेण्याकरता आहे. हे सुंदरी ऐक, ही तपश्चर्या करणं सोड आणि माझ्यासोबत विवाह कर, त्रैलोक्याची पट्टराणी करून टाकेल तुला. कोण म्हणतंय? धारासुर. कोणाला म्हणतोय? अनुभूती. जसे शब्द अनुभूती मातेनं ऐकले, ऐकल्याबरोबर अनुभूती मातेनं कान बंद केले. का? मी कुणाची तरी पत्नी आहे, माझा पती जरी हयात नसला तरी मी त्याच्यासोबत विवाह केलेला आहे. आणि आता या धारासुराचे शब्द सुद्धा ऐकणं म्हणजे माझ्या दृष्टीनं पातक आहे. कान बंद केले, मनात विचार केला मी हतबल आहे, या धारासुरासोबत मी सामना नाही करू शकत. मग जे माझ्याच्याने शक्य नाही ते जी माझी आराध्य आहे, जी माझं दैवत आहे, जी माझी स्वामिनी आहे, जी माझी इष्ट आहे, जी मी जिच्या करता आतापर्यंतची तपश्चर्या आरंभिली ती माझी त्रिपुर सुंदरी. या क्षणी मला तिचा धावा करावा लागेल आणि पुन्हा एकदा त्या तपश्चर्येमध्ये या धारासुरापासून स्वतःचं रक्षण करण्याकरता या अनुभूती मातेनं आवाज दिला त्या भगवतीला. आणि ती भगवती अहो ज्या क्षणी आवाज दिला त्या क्षणी एकेकाळी आली होती ती पुन्हा आज यमुना जलावरती आली. आणि जसं ते स्वरूप पाहिलं, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गो, त्रिविध तापाची करावया झाडली, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे न, आईचा जोगवा मागे न, आईचा जोगवा मागे न. आई तुळजा भवानीचा भूतो, आई तुळजा भवानीचा भूतो, आई आई महालक्ष्मीचा भूतो, आई
महालक्ष्मीचा बुधो आई महालक्ष्मीचा उदो आई तुळजा भवानीचा बुधो आई तुळजा भवानीचा उदो आई रेणुका मातेचा बुधो आई रेणुका मातेचा उदो आई सप्तशृंगीचा बुधो सप्तशृंगीचा उदो आई एकवीरेचा बुधो आई एकवीरेचा उदो आई मांढरदेवीचा बुधो देवीचा उदो आई यल्लम्मा देवीचा बुधो आई यल्लम्मा देवीचा उदो आई शांता दुर्गेचा बुधो आई शांता दुर्गेचा उदो आई चंडिका मातेचा बुधो मातेचा उदो आई कालिका मातेचा बुधो कालिका मातेचा उदो आई दुर्गा देवीचा बुधो आई दुर्गा देवीचा उदो आई रखुमाई देवीचा बुधो रखुमाई देवीचा उदो ए बुधो 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 ज्या वेळेला तिने आराधना केली आणि त्या आराधनेच्या अंती सुंदर भगवती तिच्या समोर प्रकट झालेली आहे. त्रिपुर सुंदरीचं सुंदर असं स्वरूप, अंगावरती हिरवं वस्त्र परिधान केलेलं आहे, हातामध्ये अर्थात अंगावरती अष्टभुजा नारायणी आहे, 8 हातामध्ये 8 अस्त्र तिनं धारण केलेली आहे. सुंदर असा केश संभार गुडघ्यापर्यंत आहे तिचा. रौद्र रूप धारण करणारी त्रिपुर सुंदरी ज्या वेळेला तिच्या पुढे आली आणि तिचं ते हजारो सूर्यांचं तेज ज्या वेळेला अनुभूती मातेनं पाहिलं, एक तेजाचं तेजोवलय तिच्या समोर प्रकट झालं आणि त्या तेजोवलयातून एक सुंदर अशी स्त्री निर्माण झाली. ती सुंदर स्त्री निर्माण झाल्याबरोबर त्या सुंदर स्त्रीला पाहिलं आणि तिला आवाज दिला, आई त्वरेनं जा, आई त्वरेनं जा, आई त्वरेनं जा, आई त्वरेनं जा, त्वरेनं जा, त्वरेनं जा, तुळजा 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 भवानी माता की जय. त्या धारासुराचा वध करण्याकरता त्वरेनं जा, त्वरेनं जा, त्वरेनं जा. त्याचा अपभ्रंश झाला तुळजा आणि त्याचा आताचा अपभ्रंश झाला तुळजा. या अनुभूती मातेनं घातलेली साध पूर्ण करण्याकरता आई भगवती तुळजा भवानीच्या स्वरूपामध्ये या अनुभूतीच्या समोर उभा राहिली आणि त्या अनुभूती मातेनं सांगितलंय, या धारासुरापासून माझं रक्षण करण्याकरता आई त्वरेनं जा आणि या धारासुराचा नाश कर. असं म्हटल्याबरोबर भगवतीच ती नाश करण्याकरता आलेली. स्वतःचं सुंदर स्वरूप बाजूला ठेवलं आणि रौद्र रूपामध्ये ज्या वेळेला ती भगवती या धारासुराच्या पुढे आली आणि जसा आवाज दिला, धारासुरा, आवाज दिल्याबरोबर आवाज देऊन थांबेल ती भगवती? आवाज दिल्याबरोबर हातामध्ये एका हातात तिच्या घट आहे आणि त्या घटातलं मधू प्राशन करायला तिनं सुरुवात केली आणि त्या मधून उन्मत्त झालेली ती जगदंबा, उन्मत्त झालेली ती भवानी ज्या वेळेला या धारासुराच्या पुढे उभा राहिली आणि एकच केलं, आपल्या उजवा पाय त्या धारासुराच्या पुढे तिनं जसा आपटल्या बरोबर धरणीकंप अवघ्या पृथ्वी लोकावरती झाला. अख्खं त्रैलोक्य लटलट 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 कापायला लागलं. पृथ्वीच्या समोर असणारा समुद्र, त्या समुद्रानं सुद्धा पाण्यानं सुद्धा मर्यादा सोडल्या. जसा तो आवाज आला, अख्खं त्रैलोक्य कंपायमान झालं आणि या त्रैलोक्याच्या सुंदरीनं, या भगवतीनं आवाज दिला, हे मूर्खा, असेल तुझ्यात हिम्मत तर ये, तुझा पुरुषार्थ तुला जागृत करायचा असेल तर माझ्या सामने ये आणि युद्धाला पुढे हो. जसा आवाज दिला या भगवतीनं आणि हा धारासुर, अरे माझा पुरुषार्थ मला जागृत करायला लावते, हिला जगायचं नाही, हिला जगायचं नाही. पुढे आला हा धारासुर, हातामध्ये तलवार घेतली आणि तलवारीनं युद्धाला सुरुवात केली. जसं ते युद्ध मैदान गाजलं आणि जशा तलवारी एकमेकावरती खणखणायला लागल्या, शंखध्वनी, त्या शंखध्वनीनं अवघं वातावरण युद्धमय झालं. जसा शंखध्वनी झाला, एकमेकाच्या तलवारी तलवारीवरती आदळायला लागल्या. जशा त्या तलवारी आदळायला लागल्या, त्या तलवारीचा खणखणाट अख्खं युद्ध मैदान जागृत झालं. अनुभूती माता पाहते, त्रैलोक्य पाहते, देव देवता पाहतायत, भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णुदेव, भगवान शंकर हे युद्ध पाहण्याकरता त्रैलोक्यात सज्ज झालेले आहेत. त्रैलोक्य हे युद्ध पाहण्याकरता त्या ठिकाणी उभा राहिले. दिवस आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा. तलवारी खणखणायला लागल्या, एकमेकावरती आपटायला लागल्या. धारासुर भगवतीला कमी नाही, भगवती धारासुराला कमी नाही.
दोघांचं तुंबळ युद्ध चालू झालं. हातातल्या तलवारी संपून गेल्या, हातामध्ये खडग आले, त्या खडगाशी एकमेकाचं युद्ध चालू झालं. खडग एकमेकावरती आदळायला लागली, तुटायला लागली. अहो एकमेकावरती त्या खडगाचा जसा आदळा व्हायचा तशा ठिणग्या निघायच्या. त्या ठिणग्या अख्ख्या त्रैलोक्याला उजळवायला लावायच्या. हातातलं खडग संपलं, त्याच वेळेला हातामध्ये भाले आले, भाला युद्ध सुरू झालं. त्या भाला युद्धामध्ये दोघं एकमेकाला कमी नाही. दिवसामागून दिवस गेले, 8 दिवस चालू असणार आहे युद्ध. आणि त्यावेळेला हातामध्ये त्रिशूळ आला. जसा त्या त्रिशूळाच्या वेळेला एका हातात देवीच्या गदा आहे, एका हातात या दारासुराच्या गदा आहे. दोघांचं युद्ध चालू झालं आणि या दारासुरानं बेसाऊ असणाऱ्या भगवतीच्या एक वेळेला छातीवर जशी गदा फेकली, अहो फेकल्या बरोबर या भगवतीचा राग 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 झाला नुसता. अहो जसा राग झाला, त्या रागाच्या भरात या भगवतीनं आता मात्र स्वतःचा पवित्र सिद्ध केला, हातामध्ये त्रिशूळ धारण केला. आणि जसं रागाच्या भरात अहो तिच्या ज्वालेमध्ये, तिच्या नेत्रामध्ये अंगार व काबा असे तेज या भगवतीच्या या नेत्रामध्ये सामावलेलं आहे. जशी धावली, जशी आली आणि या दारासुराला आवाज दिला, हे उन्मत्त दारासुरा, मी आले. एक क्षणाकरता हातातलं त्रिशूळ घेतलं, पवित्र घेतला. आणि जसा पवित्र घेतला, गाडकन या दारासुराच्या शरीरावरती त्रिशूळ परवलं. हातामध्ये तलवार घेतली आणि तलवारीच्या एका फटक्यात या दारासुराचं धड आणि या दारासुराचं शिर एका बाजूला केलं. अहो जसं बाजूला केलं, अवघ्या त्रैलोक्यानं घोषणा केली, बोलाई तुळजा भवानी माता की. आणि अवघ त्रैलोक्य आनंदात न्हावून निघालं. का? आज ज्या भगवतीची आराधना करण्याकरता आपण सिद्ध झालो होतो. दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घडवैये. तुळजापूर भवानी दारू घडवैये, कोल्हापूर लक्ष्मी दारू घडवैये, माहूर रेणुके दारू घडवैये, वणीचे सप्तशृंगी दारू घडवैये, कोकणचे कविरे दारू घडवैये, मंडलचे काळूबाई दारू घडवैये, शिवनेरी शिवाई दारू घडवैये, कर्नाटक यल्लमे दारू घडवैये, कालिके चंडिके दारू घडवैये, महिषासुर मर्दिनी दारू घडवैये, पंढरी निवासिनी दारू घडवैये, कांदन लक्ष्मी दारू घडवैये, भैरव लक्ष्मी दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घड, दारू घडवैया आता दारू घडवैये, दारू घडवैया आता दारू घड, 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 दारू. आई राधा देव दे जसा आवाज. आणि अवघ्या विश्वानं घोषणा केली या त्रिपुर सुंदरीची. आणि त्या घोषणेने एवढा आनंद झाला, त्या आनंदाच्या भरात अवघ विश्व या भगवतीला शरण गेलं. त्यावेळेला ही अनुभूती पळत आली. का? तुम्हाला जर उद्या प्रश्न पडला तुळजा भवानी का आली, तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आतापर्यंत 1 तास केलेला खटाटोप आहे. कुणा करता आली? तुळजा भवानी या अनुभूती माते करता निश्चित त्या ठिकाणी जन्माला आली. आणि जशी आली, आजही तुम्ही जर तुळजापुरात गेलात ना, तर तुळजापुरामध्ये तुळजा भवानीची जर मूळ मूर्ती ती अभिषेकाच्या वेळेला दिसते. मूळ मूर्ती आहे, त्या मूळ मूर्तीच्या डाव्या पायाच्या जवळ ताई अनुभूती मातेचं शिल्प आहे. तिचे हात जे आहेत ना, ते हात खाली आहेत आणि तिचे पाय आहेत ना, ते पाय वरती आहेत. तपश्चर्या करणारी अनुभूती माता, तिच्याकरता आलेली तुळजा भवानी. पण ती आई आहे. भक्त जरी असला आणि दुर्जन जरी असला तरी जवळ करण्याची वृत्ती आईकडे असते. राक्षस असला म्हणून काय झालं, मारलं त्या धारासुराला ज्यावेळेला नवमीला. पण त्या धारासुराची जी मूळ आत्मज्योत आहे ती जगदंबेच्या पुढे तिला शरण आलेली त्यांनी पाहिली. आणि त्यावेळेला भगवतीनं आवाज दिला, कारण तिचं स्वरूपच आईच आहे.
माझी रेणुका माऊली जाऊ द्या आवाज. ती आई आहे आणि आईचं स्वरूप हे प्रत्येकाच्या दृष्टीनं क्षम्य आहे. कुणी असेल तिथं क्षम्य, अर्थात किती मोठा गुन्हा लेकराचा असू दे त्या गुन्ह्याला क्षमा करणे हे आईचं काम आहे. आज या दारासुराला पाहिलं, हा दारासुरी आईच्या पुढे उभा आहे, हात जोडलेले आहेत. विचारलं काय हवंय तुला, कारण तुला माझ्या हातून मरण आलेलं आहे. तुळजा भवानी पुढे आहे, माझ्या हातून तुला मरण आलंय, तुला काय हवंय. म्हटलं माझं एकच वचन आहे, जे मला आठवतं, मी सांगितलं होतं मला स्त्रीच्या हातून मरण यावं. मला तुझ्या हातून मरण तर आलंच, पण आता माझी दुसरी इच्छा आहे, ज्या स्त्रीच्या हातून मला मरण येईल त्या स्त्रीनं माझ्या देहावर वास्तव्य करावं, माझ्या देहावर वास्तव्य करावं. मान्य केलं आणि तुळजा भवानी माता या धारासुराच्या शरीरावरती अधिष्ठात्री झाली. आजही जिथे तुळजा भवानी माता अधिष्ठित आहे तुळजापुरात, तिथे पडलेलं शरीर आहे ते शरीर धारासुराचं आहे, ते शरीर धारासुराचं आहे. आणि म्हणून आजही तुळजापूर ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव हा बाबा तुम्ही योग्य उत्तर दिलं, अतिशय योग्य उत्तर दिलं. दुसरी पाप्यांची नावं आपल्या मुखातही येऊ नयेत. आता काय नाव आहे हे मला सांगण्याकरता मी माझी वाचा अपवित्र करून घेतच नाही, कारण त्यांची नावच मुखात कशाला यावी. या तुळजापूर ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव. काळजीपूर्वक ऐका, तुळजापूर ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव. दुर्दैवानं ते बदललं, पण खरं कधी लपत नाही, म्हणून आज पुन्हा एकदा खरं सामने आलंय. मूळ नाव आहे ते धाराशिव आहे. का? धारासुराची नगरी म्हणून तिचं नाव आहे धाराशिव. म्हणून आजही ती नगरी जिथं आहे तो धारासुर जिथं आहे ती धाराशिव नावाची नगरी. आणि त्या धारासुराच्या शरीरावरती भवानी अधिष्ठित झाली, कारण तिचं कार्य आहे. या कार्यामध्ये, या धर्म कार्यामध्ये परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे 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 युगे. मुळातच ती धर्माचं रक्षण करण्याकरता, साधूचं रक्षण करण्याकरता, दृष्टाचा नाश करण्याकरता या पृथ्वी तलावरती अवतरित झालेली आहे. म्हणून तिचं पहिलं स्वरूप आहे दया. आणि त्या दयेच्या स्वरूपामध्ये वेळ आली तर अनुभूतीसारख्या भक्ताचं रक्षण, आणि वेळ आली तर धारासुरासारख्या दृष्टाचा नाश, हे तिचं कर्तव्य त्या अभंगाच्या न्यायाप्रमाणे. दया तिची नाव भूताचे पाळण, हो दया तिचे नाव भूताचे पाळण, दया तिचे नाव भूताचे पाळण, दया तिचे नाव भूताचे पाळण, हो दया तिचे नाव भूताचे पाळण, दया तिचे नाव भूतांचे पाळण, दया तिचे नाव भूतांचे पाळण, दया तिचे नाव भूतांचे पाळण, हो दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनिक निर्धारण करते कसे, दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनिक निर्धारण कंटका, हो दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनिक निर्धारण कंटकाचे, दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनिक निर्धारण कंटकाचे, अनिक निर्धारण कंटकाचे, अनिक निर्धारण कंटकाचे, अनिक निर्धारण कंटकाचे.
ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार दयातीचे नाम भूताचे पालन अनिक निर्दळ कंटेकाचे अनिक निर्दळ कंटेकाचे दयातीचे नाम भूताचे पालन अनिक निर्दळ कंटेकाचे अनिक निर्दळ ओ कंटेकाचे अनिक निर्दळ कंटेकाचे कंटेका क्या बात आहे दादा, आज की आनंद की जय. अप्रतिम सुंदर काय वाजवलं दादा, फार सुंदर सांगतात तुकोबार आहे. न्याय देतात आजच्या अभंगाला की वेळ आली तर अनुभूतीचं रक्षण आणि वेळ आली तर अनुभूतीच्या सारख्या सज्जनाला त्रास देणाऱ्या धारासुरासारख्या दृष्टाचा नाश. तिचंच नाव आहे दया. दया तिचे नाव भूतांचे पालन अनिक निर्दाळन कंटकाचे दृष्टाचा नाश करण्याकरता ती अवतरित झालेली आहे. जसं व्यवहारात शेतकरी पावसाची वाट पाहतो, पाऊस झाला, वापशाची वाट पाहतो, वापसा झाला, मग पिकाची पेरणी, पेरणी झाली, उगवायची वाट पाहतो, उगवलं, मोठं होण्याची वाट पाहतो, मोठं झालं की मग त्याला अगदी औषधं दे, खतं घाल, अगदी ते त्याच्या वाढीकरता योग्य आहे ते सगळं करावं, खुरपण करावी, काळजी घ्यावी, निगा राखावी. एवढं झटावं शेतकऱ्यांनी, एवढं झटावं त्या पिकाकरता. पण असं विशेष आहे ज्याच्याकरता ताई एवढं झटावं ते पीक पाहिजे असं कधी येतच नाही. बघा आता तुम्हाला चांगलं माहिती आहे सगळ्यांना, ज्याच्याकरता एवढं झटावं दादा ते पीक पाहिजे असं येत नाही. आणि ज्याला खत नाही, खुरपण नाही, पाणी नाही, काही नाही, औषधं नाही, काही नाही, ज्याला ते गवत मात्र कमरे इतकं माजल्याशिवाय राहत नाही. पण शेतकरी हुशार आहे. मग शेतकरी काय करतो माहिती आहे, शेतकरी असलेल्या पिकाचं रक्षण करतो आणि त्या पिकाला वाढू न देण्याकरता त्रास देणाऱ्या गवताचा नाश. हा जसा शेतकऱ्याचा धर्म आहे तसं भगवंताचा धर्म आहे. भूताचे पालन, तुमच्या आमच्या सज्जनाचं रक्षण हा भगवंताचा धर्म आहे आणि आपल्याला त्रास देणाऱ्या दुर्जनाचा नाश. भक्तारा के पायापाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्ताराचे पायापाशी दुर्जनाची संहारे दुर्जनाची संहारे दुर्जनाची संहारे भक्तारा के पायापाशी काके पायापाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्ताराचे पायापाशी दुर्जनाची संहारे दुर्जनाची संहारे दुर्जनाची संहारे. वा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाते संवारी हा भगवंताचा धर्म आहे. भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश याकरता हा धर्म पाळण्याकरता. नुसता धर्म नाही, हा धर्माचा व्यवहार आहे. धर्म नीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते. हा धर्म व्यवहार आहे आणि या धर्म व्यवहारात सार भगवंताचं नाव आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार आणि फलकट तो संसार येथे सार भगवंत. सार भगवंताचं नाव आहे आणि असार असणारा हा संसार आहे. म्हणून आपल्याला धर्माचं आचरण करायचं असेल तर सार आणि आसाराचा विचार करायला हवा. मग यातलं पाप कोणतं आहे? महाराज सांगतात, पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतीची उन्मत्त करी सदा. जे माझं नाही त्याला माझं म्हणणं आणि तिनं वागणं याचं नाव पाप आहे. आणि हे पाप मिटवण्याकरता महाराज म्हणले माझा भगवंत इथं अवतरित होतो आणि धर्माचं रक्षण करतो. शेवटचं चरण. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी हो तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासाठी आटी जन्म घेणे देवासही आटी जन्म घेणे देवाचई आटी जन्म घेणे देवाचई आटी जन्म घेणे देवासही आटी जन्म घेणे देवासही आटी जन्म घेणे ओ देवाचई आटी जन्म घेणे देवाचई आटी जन्म जन्म घेणे घेणे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार हो धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार महाराज सांगतात या धर्माचं रक्षण करण्याकरता आमचा भगवंत इथे अवतरित होतो. मग ते भगवान असेल अथवा ती भगवती असेल जगदंबा असेल भवानी असेल अनेक नाव आहेत आणि अनेक नावामध्ये भगवंत अवतरित होतात आणि धर्माचं रक्षण करतात. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते. 2 मिनिटं करता सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम आपण भगवंताचा गोड जयघोष करायचा आहे. पण तो करताना उगाच हलक्यात नाही करायचा. एक करायचं त्याकरता सगळ्यांनी आपले हात जरा उंच करायचे. वा वा. एक लक्षात ठेवा माझं जरी तुमच्याकडे लक्ष नसेल तरी रेणुका मातेचं आपल्याकडे जरूर लक्ष आहे आणि म्हणून सगळ्यांनी हात उंच करा सगळ्यांनी. वा वा असे. आता मी काही तुम्हाला आरतीपर्यंत नाही ठेवायला लावणार पण थोडा वेळ. वा वा सगळ्यांनी हात उंच. दादा मस्त शूटिंग घ्या आता सगळ्यांचं सगळे दिसले पाहिजेत आणि सुंदर भजन हाताने 1 टाळी वाजून सगळ्यांनी करायचं. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडरी कवर द्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. आई रेणुका माता की आई राजा उदो अल्पमती प्रमाणे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता एकच विनंती आपल्या सगळ्यांच्या जवळ अगदी हात जोडून करते. जेवढं प्रेम आज या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं आपल्या मुलावरती आपण करतो ना तेवढंच प्रेम निश्चित आपल्या मुलीवरती जरूर करा. कारण घराचा पाया जर का मुलगा असेल तर घराचा कळस मुलगी आहे. घराचा श्वास जर का मुलगा असेल तर घराचा ध्यास मुलगी आहे. घराची बाग जर का मुलगा असेल तर घराची बगीचा मुलगी आहे. घराचा वृक्ष जर का मुलगा असेल तर घराची वेल मुलगी आहे. घराचा दीपक जर का मुलगा असेल तर घराची ज्योती मुलगी आहे. अवघ्या घराची काळजी घेणारा बाप आहे पण त्या बापाची सुद्धा काळजी घेणारी जगाच्या पाठीवर फक्त लेक आहे. फक्त लेक आहे. आणि म्हणून निश्चित आपल्या मुलीवरती मुला इतकं प्रेम करणं ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. का माहिती आहे कदाचित कुणा एखाद्या मुलीला जीवाच्या आकांतानं आर्त भावनेनं असं म्हणण्याची गरज नाही पडावी. सांगना
आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार कुणी म्हणो काही कुणी म्हणो नाही सोनुलीला तुझा जन्म देना आई सांगना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार होईन मी मोठी शिकून शिकून घेईन भरारी पाखरी होऊन शाळेतून आल्यावरी शाळेतून आल्यावरी काम करणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार होईन मी जेव्हा राजाची गराणी होईन मी जेव्हा राजाची गराणी कुंकवाचा तिळा कपाळी लावणार कुंकवाचा तिळा कपाळी लावणार जाईन दूर दूर जाईन दूर दूर माझी आई रडणार माझे बाबा रडणार सोनुलीच्या तुझ्या कोण डोळे पुसणार सांगना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार हर एका लेकीचा आपल्या आईला निरोप आहे की आई मला जगायचंय आई मला सुद्धा पुजायचंय का अरे कदाचित सगळी हवी नाती आई हवी पत्नी हवी बहीण हवी आजी हवी मावशी हवी नाही सगळी नाती हवी दुर्दैव एकच आहे सगळी नाती हवी प्रत्येकाला विचारावं प्रत्येकाने सांगावं हमें बेटी बहू चाहिए बहू चाहिए बहू चाहिए अरे सबको बहू चाहिए लेकिन बेटी किसी को भी नहीं चाहिए कुणालाच नकोय ती किती किती आणि किती तिच्या करता किती आम्ही अराजकता वाजावी पण शेवटच्या क्षणापर्यंत नितांत प्रेम जगामध्ये करणारं एक पात्र आपल्या बापावर लग्न झाल्यावर कधीतरी एकदा आठवड्याच्या बाजारात बघा प्रत्येक बापाला माहिती आहे ज्याची मुलगी नांदायला गेली ना त्याला खूप चांगलं माहिती आहे प्रत्येक आईला माहिती आहे जिची मुलगी नांदायला गेली ना त्या आईला माहिती आहे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे आपल्या आई बापापासून दूर जाण्याचं दुःख काय असतं किती मोठा त्याग त्या बापानं करावा अहो कदाचित आपण नेसलेली नवीन चप्पल 300 रुपयाची नवीन असते माणसं काळजीपूर्वक देवळात नेतात का आजच घेतली गेली तर आजच घेतली गेली तर 300ची आहे गेली तर अहो देवळात जरी गेलो तरी लक्ष आपलं चपलीवर आहे का 300ची आहे 300ची आहे अहो परत येऊन पाहतो चप्पल जागेवर नसते सैरावैरा होतो सगळीकडे पाहतो अरे इथंच होती कुठे गेली इथंच होतं कुठे गेली माणूस चैन पडत नाही त्याला इतकं 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 दुःख त्याच्या मनाला होतं अहो 300 रुपयाची चप्पल हरवली तर माणसाला चैन पडत नाही ज्यावेळेला
लाखो रुपये किमतीचा आपला देह हा बाप उदार अंतःकरणानं दुसऱ्याच्या ताब्यात देतो. काय त्या बापाला दुःख होत असेल. आणि कदाचित ती मुलगी नांदायला जावी एखाद्या आठवड्याच्या बाजारात, माहेरच्या पोरानं पाहावं, पळत पळत तिच्यापर्यंत गेला, आवाज दिला, ताई, अगं ताई, काय सांगू तुझ्या बाबाला, भेटली होती म्हणून सांगतो, कशी आहेस म्हणून सांगू तुझ्या बापाला. एका क्षणात तिच्या डोळ्यातून पाणी आलं. का? आज हा पोरगा माझी अवस्था पाहतोय. माझ्या पायात पैंजण नाही, माझ्या पायात जोडवं नाही, माझ्या अंगावरती साडी नीट नाही, चुरगळलेली आहे, माझ्या गळ्यात पिवळा मणी नाही, माझ्या हातात बांगडीचं काचकूट नाही, माझ्या चेहऱ्यावर आनंद नाही, माझ्या डोक्याला लावायला तेल नाही, इतकी वाईट आहे माझी अवस्था. आज हाच पोरगा माझ्या बापाकडे जाणार आहे आणि सांगणार आहे माझ्या बापाला, अरे जिच्या करता लग्नात लाखो रुपयाचा चुराडा केला तिच्या पायात जोडवं नाही रे. अरे जिच्या करता लग्नात लाखो रुपयाचा चुराडा केला, अरे तिच्या गळ्यात पिवळ्या मनाचं मंगळसूत्र नाही. अरे जिच्या लग्नात लाखो रुपयाचा चुराडा केला, अरे तिच्या अंगावरती नीट लुगडं नाही. आणि खरंच अरे इथं असताना तिला पाहिलं, आज तिच्या अंगावर हाडं ना हाडं मोजावी अशी तिची तब्येत झाली. आणि माझा बाप ज्या वेळेला माझी ही परिस्थिती ऐकेल ना, आणि जो बाप अजून 20 वर्ष जगायचा आहे ना माझ्या काळजीनं, तो माझा जन्मदाता, ज्या वेळेला 2 आठवड्यात मरेल ना, जबाबदार मी असेल. माझ्या आईच्या कपाळाचं कुंकू पुसेल ना, जबाबदार मी असेल. माझ्या भावाच्या डोक्यावरचं बापाचं छप्पर उडेल ना, जबाबदार मी असेल. या सगळ्याला कारणीभूत मी असेल. पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्या माहेरच्या पोराजवळ सांगितलं, दादा, माझ्या बापाकडे चाललास ना, सांग माझ्या बाबाला, बाबा तुमच्या लेकीसारखी सुखी लेक, बाबा तुमच्या लेकीसारखी सुखी लेक अख्ख्या भोकर मधल्या कोणत्याच बापाची नाही. मी सुखात आहे, सांग माझ्या बापाला, मी सुखात आहे, सांग माझ्या बापाला. निघून गेला तो पोरगा, एका झाडाच्या पाठीमागं गेली, एवढी रडली, एवढी रडली, रडता रडता तिचं अंतःकरण तिला सांगते, ताई मला माहिती आहे तुला एवढा त्रास आहे, पण मला माहिती आहे माझ्या बापाला एकच आहे, जिथं दिलं ना माझ्या बापानं तिथं मरेल. माझ्या बापाची काय चूक आहे? माझं प्रारब्ध कमी पडलं. माझ्या बापाने मला सुखानं पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला, माझं प्रारब्ध कमी पडलं. पण हे काय, माझ्या बापानं जिथं दिलं ना तिथं माझ्या बापाच्या इज्जती करता वेळ आली तर संकटात मरेल, पण मरेपर्यंत माझ्या बापाला सुखाचा निरोप देऊनच मरेल. त्या पात्राचं नाव लेक आहे, त्या पात्राचं नाव लेक. आणि ही लेक म्हणजे भगवती स्वरूपच की, ही लेक म्हणजे जगदंबा स्वरूपच की. आणि आज या जगदंबेच्या दिनी खरंच त्या जगदंबेला प्रेम द्यावं ही छोटीशी आर्त हाक निश्चित तुमच्याजवळ मांडू इच्छिते. कारण ती लेक आहे, अरे जिनं एकेकाळी एक बाप म्हणून अवघं विश्व जिनं कब्जात केलं, अहो तीच लेक आहे जिनं आपल्याला अगदी हाईस जीवन केलं, आपलं जीवन सुफलाम केलं, सुजलाम केलं, उज्ज्वल केलं. फक्त एक आहे, पोरींनी सुद्धा आपल्या मर्यादा सोडू नका. आपल्या बापाला त्याचा त्रास होईल असं जगणं जगू नका. आपल्या बापाची एक सांगू तुम्हाला, जगायचे ना मुलींनी असं जगा की आपल्या उभ्या हयातीत आपल्या कृत्यामुळं आपल्या बापाची मान कधी खाली जाणार नाही. त्या मुलीचं जगणं सर्वश्रेष्ठ जगणं आहे. आणि असं जगणं प्रत्येक मुलीच्या वाट्याला यावं. कारण ती मुलगी नसती तर कदाचित हे स्वराज्य आम्ही अनुभवू शकलोच नसतो. हे सगळं त्या लेकीचं देणं आहे. आणि या लेकीच्या देण्याकरता म्हणून तरी एक काळ होता, नाहीतर या महाराष्ट्राचा भयानक काळ होता. अहो ज्या काळामध्ये बाया बापड्यांच्या इज्जती लुटल्या जात होत्या, तरणी बाणपोरं खुलियाम मेट भिगाऱ्याने नेली जात होते, लहानग्या पोरांच्या कत्तली केल्या जात होत्या, म्हातारी माणसं हकनाक मारली जात होती, गावच्या गावं बिचिराग केली जात होती. अहो ज्या वेळेला रक्ताचे पाठ वाहत होते, प्रेताच्या राशी पडत होत्या, मुडद्यांचे डीग पडत
उडत होते, मसनवट होत होती. या महाराष्ट्राची राख रांगोळी केली जात होती. गावावरून गाढवाचे नांगर फिरवले जात होते या महाराष्ट्राच्या. अहो त्या वेळेला अरे कोणा मर्दाच्या अंतःकरणात हे पारतंत्र पचवेल हे ताकद नव्हती. अरे ज्याच्या अंतःकरणानं या पारतंत्र्याचं विष ओकलं ते अंतःकरण होतं एका स्त्रीचं, ज्या स्त्रीचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ. जिनं हे विषारी पारतंत्र आपल्याला पचवता येणार नाही म्हणून त्या पारतंत्र्याचा त्याग केला. अरे जर पाहायला गेलो महाराष्ट्र होता, पण नेमका होता कसा? अरे महाराष्ट्राचा विचार केला, ही सुवर्ण पानं आजही उलटली तर लक्षात येत होतं अरे भक्तीच्या ऐन तीराचा, शक्तीच्या पहिल्या तीराचा महाराष्ट्र. याच मातीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास जिवंत ज्वलंत मराठ्यांच्या मनामध्ये पेटून उठवणारा महाराष्ट्र. जगदंबा पौतुरात घेऊन नाचणाऱ्या माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण पडला होता पारतंत्र्याच्या गर्दन धक्कारामध्ये. नव्हता कुणाला सुद्धा या महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान. अरे कसदील यवनाच्या पुढं तुटलेला व्याकुळ झालेला महाराष्ट्र. आणि अशाच वेळेला घुमला एक लोळ या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जिजाऊ. आणि त्या जिजाऊ शिवणेर गडावर आहे. असं म्हणतात जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्मल्या नसत्या तर बाटल्यास त्यांच्या मुलीबाळी नसते राहिले त्यांच्या कुंकू कपाळे. मासाहेब तुम्ही जन्मल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले देवळावर कळस. मासाहेब तुम्ही जन्मल्या नसत्या तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. अरे काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर एक शिवाजी राजे न होते तो सुन्नत सबकी हो जाती. हे स्वातंत्र्याचं वारं जिनं आपल्या अंतःकरणात पेललं वाहिलं त्या जिजाऊ ज्या वेळेला त्या शिवणेर गडावरती आहेत आणि गडाचे गडकरी आहेत विजयराव सिद्धोजी विश्वासराव आणि त्यांच्या धर्मपत्नी त्या लक्ष्मीबाई पुढे झाल्या आणि आवाज दिला मासाहेब या काळात तुम्हाला 7वा महिना चालू आहे, डोहाळे लागले असतील. मासाहेब या काळात प्रत्येक स्त्रीला काही खावं वाटतंय, काही प्यावं वाटतंय, काही ल्यावं वाटतंय. मासाहेब बोला तरी तुमचे डोहाळे काय वाटते तुम्हाला? धाडकन उभा राहिली आई आणि आवाज दिला लक्ष्मीबाई नामास काही खावे वाटत, नामास काही प्यावे वाटत, नामास काही ल्यावे वाटत. मासाहेब मग आपली इच्छा तरी काय, आपले डोहाळे तरी काय आम्हाला कळू देत. एका क्षणाला उभा राहिली ही रणरागिणी. जशी उभा राहिली पायापासून डोक्यापर्यंत मुंग्यांच्या रंगात संचलल्या, हाताच्या मुठ्या वळल्या, श्वास चढीला लागले, दंड सुसले आणि डोळे अंगार फेकायला लागले आणि उत्तर दिले रणरागिणीनं लक्ष्मीबाई आम्हास वाटते पायी मांड चोळणा कसावा, आम्हास वाटते कमरेला जरी दुशेला आवडावा, आम्हास वाटते त्या जरी दुशेल्यात म्यानबंद तलवार घ्यावे, आम्हास वाटते गळ्यामध्ये आई तुळजा भवानीची कवड्याची माळ घालावी, आम्हास वाटते कपाळी शिवगंध रेखावा, आम्हास वाटते डोईवर मोत्याचा शिरपेट चढवावा, आम्हास वाटते सह्याद्रीच्या गिरी कंदरात घोडा फिरवावा, आम्हास वाटते अरे ज्या यवनानी ज्या हैवानानी ज्या सैतानानी माझ्या आया बहिणींची इज्जत आबरू लुटली त्या यवनांचं मस्तक दडा वेगळं करावं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. एका स्त्रीची इच्छा आणि या इच्छेकरता स्वराज्य निर्माण झालं. निश्चितच हे देणं आतापर्यंत प्रत्येक कर्तृत्ववान स्त्री या अभंगाच्या निमित्तानं मी आपल्या पुढे मांडली. याचा अर्थ एवढाच आहे, या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं जगदंबेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्यातली जगदंबा प्रकट व्हावी. आणि सगळ्यांना एक विनंती आहे, प्रत्येक ठिकाणी मी आवाहन करते सगळ्यांना, आपल्या गावामध्ये पुरुषांना मुलांना दांडिया खेळूच देऊ नका, कारण दांडिया हा पुरुषार्थ नव्हे. खेळायचंच असेल तर उद्यापासून तलवारी जरूर खेळा. त्यामुळे दांडिया खेळण्याच्या नादी लागू नका. हां, सुंदर अशा वातावरणात चालू असलेला हा नाममहोत्सव त्या ठिकाणी आई रेणुका मातेच्या पवित्र पावन दरबारामध्ये आपण या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी ग्रामस्थांनी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आमच्या आरतीताईंच्या माध्यमातून, गणेश भाऊ, थकसेन भाऊ, गायकवाड बाबा या सगळ्यांच्या माध्यमातून, विधाटे बाबा महाराज सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची संधी मिळाली. सर्वांचं ग्रामस्थांचं ऋण व्यक्त करते. टाळकरी मंडळी, आपण दादा दोघंही अतिशय सुंदर सुंदर गाणं, मनाला जिंकेल असं सुंदर गाणं आपण केलं. तुम्हाला धन्यवाद दादा, तुम्ही सुंदर मृदंगाची साथ केली, तुम्हालाही धन्यवाद देते. वेणेकरी बाबा
हार्मोनियम वादक सुंदर सिस्टीम आणि आपण माय भगिनी पुरुष मंडळी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत झालेली सेवाई रेणुका मातेच्या चरणी समर्पित चुकलं असेल बुद्धीचे दोष योग्य असेल माझ्या बाबांचे आशीर्वाद आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या समवेत माझे पतिदेव देवेंद्र महाराज कुलकर्णी ज्यांनी नर्मदा माईच्या 2 पायी परिक्रमा आणि हिमालयाची एक पूर्ण परिक्रमा पायी केली असे उत्तम साधक असणारे ज्यांचे यूट्यूबला नर्मदेचा अपूर्वानंद या नावाने सुंदर अनुभव कथनायत या ठिकाणी माझे पतिदेव अपूर्वानंद महाराज माझ्या समवेत आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त करते झालेली सेवा आई रेणुका मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम